बघा, बघितल्यानंतरच आपल्या तोंडाला पाणी सुटे अशी आपण हलवाई स्टाईल बर्फी घरीच बनवणार आहे। ते पण नाही कुठला आपण खवा वापरणार आहोत, नाही दूध वापरणार आहोत, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग बघूया। तूप आहे ना थोडं वितळून घेऊया। अर्धी वाटी मी तूप घेतलंय। आता 1.5 कप मैदा घेतलाय। मैदा आपण मंद आचेवरती भाजून घेऊया। ज्या वाटीने मी तूप मोजून घेतलंय त्या वाटीनेच मैदा मोजून घेतलाय। अर्धी वाटी तूप आणि 1.5 वाटी मैदा। हे बघा, असं आपलं हे भाजून होते आहे। अजून थोडं ना 5 मिनिटं आपल्याला भाजावं लागेल। हे बघा, आपलं हे मिश्रण भाजून झालंय। हे बघा, असं ना तुपाचा लेयर दिसतो वरती। हे बघा, हे आता आपण थंड करून घेऊया। हे मिश्रण आपलं ना कोमट झालेलं आहे आता। हे बघा, कोमट झालं। त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत। ही पाऊण वाटी मी पिठी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया। बघा, अर्धा चमचा वेलची पावडर घातली। आता हे मिक्स करून घेऊया। हे आता आपलं मिक्स करून झालंय आहे। आता आपण हे सेट करायला ठेवूया एका डब्यामध्ये। आता आपण बटर पेपर लावलाय। मी इथे कुकरचं भांडं घेतलंय गोल आकाराचं, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। चौकोन डबा घेतला तरी चालेल। आणि हे सुके मेवे ते असे आपण टाकून घेऊया। बेसला लावल्यामुळे काय होईल की व्यवस्थित त्याला चिपकले जातील। आता आपण हे मिश्रण ओतून घेऊया। मिश्रण आता मी सगळं ओतून घेतलंय। असं व्यवस्थित थापून घेऊया। आता ते कोमटच आहे, हाताने असं दाबून घेतलं तरी चालेल, पण व्यवस्थित सगळ्या बाजूने सेट झालं पाहिजे। आता रूम टेम्परेचरला अर्धा तास मी असंच ठेवणार आहे हे मिश्रण। अर्धा तास झालेला आहे। आता बघूया आपली बर्फी कशी तयार झाली आहे ती। मी काढून घेते एक प्लेटमध्ये। हे बघा, मी काढून घेतलं। आता पेपर काढूया। हे बघा, आता कट करून घेते। हे बघा, आपली बर्फी तयार आहे। मी अशी कापून घेते। तुम्हाला मी अशी स्क्वेअरमध्ये घेते आहे कापून। तुम्हाला कोणत्या शेपमध्ये कापायचे ते तुम्ही कापू शकता। बघा, ही बघा बर्फी आपली तयार झालेली आहे। अगदी मार्केटमध्ये भेटते त्याप्रमाणे आपली बर्फी तयार झालेली नाही। आपण ह्याच्यात कंडेन्स मिल्क वापरलं, कुठलं आपण खवा वापरलेला नाही आहे। जशी स्वीट मार्टमध्ये भेटते त्याच पद्धतीने आपण कमी साहित्यात घरीच बनवलेली आहे। जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।